नमस्कार मैत्रिणींनो, हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. 15 ते 18 महिन्यांचं म्हणजे दीड वर्षांचं बाळ होत आल्यावर त्यांचं अचानक वेट वाढणं हे बंद होतं आणि सगळ्याच पॅरेंट्सला स्पेशली मदर्सला खूप विचार पडतो की मी सगळं काही खाऊ घालत आहे, त्याचं पालनपोषण व्यवस्थित करत आहे आणि तरीही माझ्या बाळाचं वजन का वाढत नाही आहे आणि त्यामुळे त्यांना चिंता वाटत असते आणि ती वाटायला पण पाहिजे, कारण आपण त्यांची खूप काळजी घेत असतो आणि तरी पण त्यांचं वजन वाढत नाही. न्यूबॉर्न बेबी जेव्हा जन्माला येतात तेव्हा बाळाचं वजन असतं 3 ते 3.5 किलोच्या दरम्यान आणि ते बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत त्याचं वजन अगदी डबल म्हणजे 6 ते 7 किलोच्या दरम्यान होतं. त्यामुळे आपल्याला तेव्हा खूप खुश होतो की आपल्याला वाटतं की खूप छान वजन वाढलेलं आहे आणि मी बाळाचं संगोपन अगदी योग्य पद्धतीने करत आहे. पण परत 6 ते 9 महिन्याच्या दरम्यान बाळाचं वजन हे 3 पटीने म्हणजे 9 किलोपर्यंत होतं. काही हेल्दी बाळ असतील तर 10 किलोपर्यंत जातात. हे बाळाचं वजन अगदी योग्य आहे. पण 9 महिन्यापासून तर 12 महिन्यापर्यंत आणि 12 महिन्यापासून तर 1.5 वर्षापर्यंत जेव्हा बाळाचं वजन आपण मोजतो, लसीकरणाला घेऊन जातो किंवा काही नॉर्मल सर्दी खोकला होत होत असेल तेव्हा आपण बाळाला डॉक्टरांकडे नेतो. त्यावेळेला बाळाचं वजन अगदी 200-300 ग्रॅमने वजन वाढलेलं असतं किंवा कधी कधी वाढलेलं पण नसतं. आमच्या घरी पण सेम ही केस झालेली आहे. आमचं बाळ आहे 15 ते 16 महिन्याच्या दरम्यान, पण त्याचं 2-3 महिन्यापासून बिलकुल वजन वाढत नाही आहे आणि त्याचे आई बाबा जेव्हा त्याला दवाखान्यात नेतात डॉक्टरांकडे, तेव्हा आल्यावर म्हणतात की बाळाचं वजन बिलकुल वाढलेलं नाही आहे. आता ह्या वेळेला का वजन वाढलेलं नाही आहे, 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम एवढंच वजन वाढलेलं आहे असं त्यांचं म्हणणं असतं. अगदी योग्य असं म्हणणं आहे. पण जर बाळाचं वजन त्याच पद्धतीने वाढत राहिलं तर बाळाचं वजन हे खूप जास्त होईल 2-2.5 वर्षापर्यंत आणि म्हणून ते नॅचरली निसर्गातच आहे की बाळाचं वजन जसा मोठा होतो तसं त्याचं वाढण्याचं प्रमाण हे कमी होत असतं. त्याच्यात काळजी करण्यासारखं काहीच नाही. फक्त योग्य पद्धतीने अशी त्याची काळजी घेतली पाहिजे. काही जणांचं म्हणणं असतं की बाळ काहीच खात नाही, बिलकुल काहीच खात नाही. असं काही होणार नाही. बाळ बिलकुल खाणार नाही किंवा त्याला भूक लागणार नाही असं काहीच होणार नाही आहे. फक्त फरक एवढा असतो की कधी-कधी काय होतं की बाळाला भूक लागल्यानंतर मदर्स आपलं दूध म्हणजे ब्रेस्ट फीडिंग करतात आणि त्यामुळे बाळाची भूक ही भागते आणि ते जे काही सॉलिड आहार आहे तो घेत नाही. भाजी पोळी किंवा जे काही आपण त्यांना स्टार्ट केलेलं आहे ते घेत नाही. 6 महिन्याचं बाळ झाल्यानंतर दूध कितीही येत असेल तरीसुद्धा मदर्सने अगोदरच त्यांना हा एक मेसेज पोचवायचा आहे की आपल्याला अगोदर वाटी चमच्याने सॉलिड आहार घ्यायचा आहे आणि मगच आईचं दूध प्यायचं आहे. जर ही त्यांना आपण सवय लावली नाही तर 1 वर्ष 1.5 वर्षाचं मूल झाल्यानंतर ते अजिबात तसं करणार नाही, फक्त दूध पिणार आहे, कारण त्यांना ती पद्धत सोपी वाटते आणि ते आहार घ्यायला त्रास देईल आणि म्हणून 6 महिन्याचं जसंच बाळ झालं असेल त्यांना अगदी 4 चमचे का खाईनात पण त्यांना तेवढं खाऊ घालायचं आणि मगच आईचं जे आपण ब्रेस्ट मिल्क देतो, आईचं जे दूध देतो ते द्यायला पाहिजे. जर आपण बाळाला फक्त खूप रडत आहे आणि पहिले आपण दूध पाजून घेऊ आणि मग खायला देऊ असं जर केलं तर ते फक्त दूध पिऊन घेतील आणि खाणार नाहीत आणि त्यामुळे बाळाचं वजन जे काही आहे ते योग्य पद्धतीने वाढणार नाही. हा सुद्धा एक पॉईंट आहे. जर बाळाला तुम्ही म्हणणार की 1 वर्षापर्यंत असू द्या, दूध पिऊ द्या आणि मग बाळाला सॉलिड आहार स्टार्ट करू, ते अगदी चुकीची पद्धत आहे. बाळाला ती सवयच लागणार नाही आणि बाळ मोठं झाल्यावर ते घेणार नाही. म्हणून त्यांना सॉलिड आहार स्टार्ट करायचं योग्य ती वय आहे 6 ते 9 महिने आणि त्या वेळामध्ये अगदी त्यांना ते जेवण द्यायलाच पाहिजे. 2-4 चमचे जरी खाल्ले तरी पण चालेल आणि बाळाला ते खाऊन झाल्यानंतर दूध दिलं तरी पण चालेल. अजून एक गोष्ट म्हणजे बाळ थोडं मोठं झालंय, समजा 9 ते 12 महिन्याच्या दरम्यान आहे किंवा 1.5 वर्षाच्या दरम्यान तुमचं मूल आहे आणि तुम्ही त्यांना अगदी प्युरीच देत आहेत, ते पण चुकीचं आहे. जसंच बाळ 9 महिन्याचं झालं, चपाती, भाकरीचे बारीक तुकडे करून किंवा पराठा वगैरे असेल, भात, वरण असेल, ह्याचं बारीक चुरून त्याच्या चमच्यामध्ये द्यायचं आणि ते त्याच्या तोंडात द्यायला शिकायचं. त्याच्यामुळे बाळ चावायला शिकतं. जर चावायला शिकलं नाही तर त्याला जे खाण्याचं जी काही सवय आहे, जे त्याला ती सवय लावायची आपल्याला ती होणार नाही. चावायचं जे ज्ञान आहे ते त्यांना मिळणार नाही आणि बाळ चावणार नाही, चावून खाणार नाही आणि त्याचं वजन हे योग्य पद्धतीने वाढणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे स्क्रीन, जे आपण बाळाला मोबाईल किंवा टी व्ही बघून खायला घालतो
ते बाळ खातात, पण त्याची चव, स्ट्रक्चर, वास, त्याचे जे काही त्याच्यामध्ये आपण देत आहोत ते बाळाला काहीच कळणार नाहीये आणि ते फक्त गिळून घेणार आहे ते टीव्ही किंवा मोबाईल बघून. पोट तर भरणार आहे, पण त्याची चव कळणार नाही, ते योग्य पद्धतीने त्याला पचणार नाही आणि त्यामुळे बाळ ते खाल्लेलं उलटी करेल आणि उलटी केल्यामुळे त्याच्या अंगी लागणार नाही आणि जे आपण खाऊ घालत आहे त्याचे पोषक तत्व त्याला मिळणार नाही आणि बाळाला जे आपण वजन वाढायचा प्रयत्न करत आहोत ते अजिबात वजन वाढणार नाही आणि त्यामुळे बाळाचं वजन वाढायला स्टॉप होईल. ह्या जर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या आणि बाळाचं वजन वाढण्यावर जर योग्य पद्धतीने लक्ष दिलं, त्याला खाऊ घालणं, त्याचं वजन किती आहे ते वारंवार बघणं, वजन नाही वाढलं तरी पण चालेल, पण जर बाळ वारंवार आजारी पडत नाहीये, बाळामध्ये प्रतिकारशक्ती आहे, खेळत आहे, त्याच्या ॲक्टिव्हिटीज अगदी त्याच्या वयाप्रमाणे व्यवस्थित करत आहे, तर तेवढं काळजी करण्यासारखं नाही आणि आपल्या बाळाचं योग्य पद्धतीने काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला जे सॉलिड आहाराचे वेगवेगळे व्हिडिओ दिलेले आहेत किंवा बाळाच्या संगोपनाचे वेगवेगळे व्हिडिओ दिले आहेत ते जरूर पहा, म्हणजे तुम्हाला बाळ संगोपनाची जी आयडिया आहे ती येईल आणि आपल्या बाळाचं संगोपन व्यवस्थित होईल. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन. तोपर्यंत बाय.